नमस्कार महाराष्ट्र, गुड मॉर्निंग, सुप्रभात. मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे पाहणार आहोत आणि त्यातलीच महत्त्वाची बातमी म्हणजे 4 डिसेंबर पासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि केंद्र सरकार या अधिवेशनामध्ये ओबीसी आरक्षणासंदर्भात मोठी घोषणा करणार आहे. ओबीसी जनगणना किंवा ओबीसी आरक्षणासंदर्भात विधेयक सुद्धा सादर केलं जाऊ शकतं. तर महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर सुद्धा या अधिवेशनामध्ये चर्चा होऊ शकते. दुसरं आणखी एक महत्त्वाचं म्हणजे फौजदारी न्याय प्रक्रियेशी संदर्भात 3 विधेयकं या अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात येणार आहेत. आपण अधिक सविस्तर माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून. प्रदीप, 4 तारखेपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन जे आहे ते सुरू होते. आपल्याला माहिती आहे की देशातल्या अनेक राज्यांमध्ये सध्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आलेला आहे. विशेषतः महाराष्ट्र त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो सध्या चर्चेला जातोय. मात्र यंदाच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशी मागणी जी देशभर होतीये त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडून विचार केला जाऊ शकतो किंवा ओबीसी आरक्षणाचं विधेयक जे आहे ते सुद्धा केंद्र सरकार या अधिवेशनामध्ये मांडू शकतं. कारण 2024च्या लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि त्या पार्श्वभूमीवरतीच केंद्र सरकारकडून ओबीसी हा एक घटक जो आहे त्या घटकाला न्याय देण्यासाठी ओबीसींची जनगणना करायची केली जाऊ शकते किंवा ओबीसी आरक्षणाचं विधेयक जे आहे ते अधिवेशनामध्ये मांडलं जाऊ शकतं. मात्र त्याचबरोबर फौजदारीच्या संदर्भामधली 3 विधेयकं जी आहेत ती राज्यसभा आणि लोकसभेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये पारित केली जाणार आहे. त्याचबरोबर इतर विधेयकं जी आहेत ती सुद्धा मांडली जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाचा जो प्रश्न चर्चेला जातोय त्या संदर्भामध्ये सुद्धा यंदाच्या अधिवेशनामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. 4 तारखेपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. मात्र ओबीसींचा आरक्षणाचा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो या अधिवेशनामध्ये निकाली लागतो काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कदाचित ओबीसींची जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी जी आहे ती लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मिळते का किंवा ओबीसी आरक्षणाचं विधेयक जे आहे ते सभागृहामध्ये मांडलं जातं काही बरोबर आहे. हेच सगळे महत्त्वाचे मुद्दे आणि त्यासोबतच राज्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणासंदर्भात काय नेमकी चर्चा होणार आहे अधिवेशनात पाहणं महत्त्वाचं असेल. प्रदीप, आणि मराठा आरक्षणासंदर्भातलीच आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याच्या राज्य सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. तर बिहारप्रमाणेच महाराष्ट्र सरकार सुद्धा आरक्षणाची टक्केवारी वाढवणार का अशी चर्चा आता केली जातेय. आगामी हिवाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. तर मराठा आरक्षणाबाबत यंदाच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठी घोषणा करणार अशी शक्यता वर्तवली जाते. अर्थात सूत्रांकडून ही माहिती मिळतेय.